शेजारच्याला सांगा, अटकाव करू नका. अटकाव म्हणजे बस झालं देवा, आता एवढं पुरे झालं, आता एवढंच बस झालं. नाही, तुम्ही आशीर्वाद मागाल. तुम्हाला माहिती आहे का, देवबाप बोलला प्रकाश हो, आणि प्रकाश त्या दिवसापुरता नाही. तुम्ही एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाता आणि तिथं गेल्यानंतर माथेरान, महाबळेश्वर असे त्या ठिकाणी ना इको पॉइंट असतो. एक इको पॉइंटवर तुम्ही ओरडता, एक नाव घेता, येशू 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 येशू, आवाज ऐकेल, हालेलुया. तेव्हाचा इको अजून चालू आहे, प्रकाश हो प्रकाश हो प्रकाश हो. कळतंय तुम्हाला? देवाच्या बोलण्याचा इको अजून पण चालू आहे. जर तो तुम्हाला आशीर्वाद देईल, आजच्या दिवसापुरता नाही देणार. मी चॅलेंज देतो तुम्हाला, एकदा त्याने आशीर्वाद दिला, तो आशीर्वाद वाढत जाणार आहे. एकदा सामर्थ्य आलं, ते मल्टिप्लाय होत राहणार आहे. तुमची वाढ, तुमची उन्नती कशानेही थांबणार नाही. कारण एकदा देव बोलला तर त्याच्यात वाढ होत जाते. हालेलुया. अटकाव करू नकोस. आडखळण करणाऱ्याला नव्या करारात पण एक शिक्षा सांगितली. तुम्हाला जो आडखळण करील त्याला एक लॉकेट त्याच्या गळ्यात घाला, अँड लेट हिम गो टू द सी. त्याला लगेच समुद्रात टाकून द्या. आणि काय करायचं? कसलं लॉकेट आहे? एक दगड राऊंड शेप, त्याच्यावर दुसरा दगड, धान्य टाकायचं. आणि जुन्या काळात म्हणायचे ना, तुझ्यावर अशी केस करील, तुला मी दळायलाच पाठवून देईल. तिकडं पहिलं ते चालायचं, सक्त मजुरी. जातेची तळी वरची थोडीशी लाईट वेट पाहिजे, खालची जरा जड पाहिजे, कारण हालायला नको इकडं तिकडं. दोन पार्ट आहेत. जी जड आहे ती उचलायची आणि त्याच्या गळ्यात घालायची. किती लोक आमेन म्हणणार? आणि त्याला का असं बाहेर नाही आला पाहिजे. जातेची तळी प्रभूचं वचन आहे, आणि हा तो समुद्र आहे ज्याच्यात आम्हाला लोकांना टाकायचं आहे. हालेलुया. किती लोक आमेन म्हणणार आहे? वाव. देवाच्या प्रिय लोकांनो, आज प्रभूचं वचन आहे. आपल्या डेऱ्यांची जागा म्हणा वाढव, आपल्या राऊट्यांच्या कणाती पसरू दे. अटकाव करू नकोस. आपल्या दोऱ्या लांब कर. आपल्या दोऱ्या, आधीच्या दोऱ्या लहान होत्या, आता तुला मोठ्या दोऱ्यांची गरज आहे. आधीचे पडदे लहान होते, आता तुला मोठ्या पडद्यांची गरज आहे. आधीचा तुझा जो तंबू आहे तो लहान होता, तुला आता मोठ्या तंबूची गरज आहे. जे तुझ्याकडे आहे ते वाढवायला सुरुवात कर. एक्सपांड युअर टेरिटरीज. हालेलुया. प्रभूची आज्ञा आहे तुम्हाला. दोऱ्या लांब कर. दोऱ्या लांब केल्या की मोठा तंबू. मोठा तंबू म्हणजे मेख जे असते शेवटी ठोकायची, त्याच्यात ती दोरी बांधायची. ती मेख जर ढिल्ली असली, सैल असली, तंबू कधी पण पडून जाईल. म्हणून काय कर? मेखा पक्क्या ठोक. किती लोक आमेन म्हणणार? कच्चं काम करायचंच नाही. हालेलुया. कच्चं काम नेहमी कच्चंच राहतं. डिसिजन असे पाहिजेत ना, एकदा घेतला निर्णय, देवानी सांगितलं तर सांगितलं, फिनिश. तळ्यात मळ्यातवाले लोक देवाला आवडत नाहीत. हेलो, क्या आप सुन रहे हैं? लक्ष देकर सुन रहे हैं? वाह, प्रभु आपको आशीष करे. गॉड ब्लेस यू. कच्चे पक्के लोक देवाला नाही आवडत, पक्के पक्के लोक देवाला आवडतात. जे निर्णय घेतात आणि त्या निर्णयावरती अटळ टिकून राहतात. काही हो, मी विश्वासात टिकून राहणार आहे, ते लोक देवाला आवडतात. मेघ पक्की ठोकली, तंबू पक्का राहणार आहे.
ज्या घरामध्ये अस्थिरता आहे ते घर कधी पण कोलॅप्स होतं. आता मी ते बांधकामाबद्दल नाही बोलत आहे, फॅमिली रिलेशनशिप बद्दल बोलत आहे. अहो तुम्ही तिच्याशी का बोलत होते? अगं तू मला आवडत नाही, तू त्याच्याशी का बोलतेस? मला नाही आवडत. अविश्वास आला, नाते तुटले. थोडा डाऊट आला, नाते वर्षानुवर्षाचे नाते तुटून जातात. आपल्या मेखा ज्या आहेत त्या पक्क्या ठोक, कारण तुला आता मोठा तंबू बांधायचा आहे. आधीच तुझ्या ज्या कनाती आहेत लहान होत्या, आधीचा तुझा मंडप, तुझा वास्तव्याची जागा लहान होती. तुझा देव परमेश्वर तुला वाढवत आहे. ही हाक माणसाची नाहीये, एखाद्या व्यक्तीने तुला आज्ञा केलेली नाहीये, तुझ्या जवळच्या मित्राने तुला सांगितलेलं नाहीये, तुझ्या आई बापाची तुला आज्ञा नाहीये. स्वर्गीचा बाप तुला सांगत आहे की आता तुझा तंबू मोठा करण्याची वेळ आलेली आहे. आता तुझ्या जीवनामध्ये तुला उंचावरती जाण्याची वेळ आलेली आहे. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चहू बाजूंनी तुझी उन्नती होण्याचा समय आता आलेला आहे. हालेलुया. आपल्या डेऱ्याची जागा वाढव. हालेलुया. आपल्या डेऱ्याची जागा वाढव. संकुचित जीवन जगता जगता कंटाळा आलाय. पास्टर ऐकायला लई भारी वाटतंय, डेऱ्याची जागा वाढव, कनाती वाढव, मेखा ठोक, सगळं एक लई भारी. पण माझा बजेट नाहीये. नवीन पडद्याला पैसे नाहीत पास्टर, नवीन मेखा आणू कुठून? जो तुला वाढवण्याचं प्रॉमिस करतोय ना, तो उगाच बोलत नाही. ज्याने प्लॅन केलंय त्याने प्रयोजन पण केलंय. तुम्हाला नाही कळालंय मला असं वाटतंय. ज्याने योजना बनवलीये त्याच्याकडे सगळं आहे तुम्हाला देण्यासाठी. अपने आप को देखोगे तो निराशा में फंस जाओगे. मैं आपसे बात कर रहा हूं. खुद को देखोगे, मैं क्या हूं? कुछ नहीं प्रभु, कचरा हूं मैं. लेकिन जब अपने आप में यीशु को देखोगे, मैं नहीं, यीशु करने वाला है. हालेलुया. मी नाही करणार, माझा देव करणार आहे. त्याने मला सांगितलंय डेऱ्याची जागा वाढव. हो प्रभू, मी वाढवायला तयार आहे. तो पुढे तुम्हाला सांगेल कशी वाढवायची. ख्रिस्ताशिवाय उन्नती नाही प्रियांनो, प्रभू शिवाय वाढ नाही. ज्याने तुम्हाला आशीर्वादित करायचं ठरवलंय त्याने सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आधीच योजून ठेवलेल्या आहेत, प्लॅन करून ठेवल्यात. जास्त टेन्शन घेऊ नका. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टी? शेजारच्याला सांगा जास्त टेन्शन घेऊ नका. हा, आता कुणीतरी म्हणते मग थोडं घेतलं तर चालते का? घेऊच नका. हालेलुया. तुमची काळजी घेणार तुमचं स्वर्गीय बाप, ज्याने तुम्हाला सांगितलंय आपल्या डेऱ्याची जागा वाढव, आपल्या राहुट्यांच्या कनाती पसरू दे, अटकाव करू नको, आपल्या दोऱ्या लांब कर, मेखा पक्क्या ठोक. सगळं अपग्रेड होणार आहे. प्रत्येक गोष्ट बदलणार आहे, प्रत्येक गोष्ट ते वाढवणार आहे. आणि त्यासाठी आधी तुमची इच्छा असणं गरजेचं आहे. कॉम्प्रोमाइजचं जीवन जगाल, कॉम्प्रोमाइज मध्येच पेटीमध्ये जाल. हॅलो, माईक चेक. पण जर विश्वास ठेवाल, रॅप्चर मध्ये उचलले जाल, जीवनातून जीवनात पार जाल. कारण हे प्रभूचं वचन आहे, आपल्या डेऱ्यांच्या जागा वाढव. का वाढव? तिसरं वचन, कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल. आशीर्वाद आहे, म्हणा मी स्वीकारतो. उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल.
हालेलुया. जेव्हा प्रॉफिटिक वर्ड बायबलमधून येतात त्याला फक्त तुम्हाला आमेन म्हणून स्वीकारायचं. परमेश्वर तुमचा विस्तार करायला सुरुवात करेल. जे लोक म्हणतात की मला कुणीच ओळखत नाही, त्यांना येशू जर ओळखतोय बस हो, तुझा विस्तार फिक्स आहे, तुझी वाढ फिक्स आहे. पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उजवीकडे, डावीकडे तुझा विस्तार होईल. तुझे संतान राष्ट्रांवर ताबा करील. डेऱ्याची तू जागा वाढव. कुठून कुठं गेलंय वचन? तुमचा डेरा आहे 225चा. प्रभू म्हणतो 450 स्क्वेअर फीटचा कर. कुणी आमेन म्हणणार आहे का? तुम्ही 450 स्क्वेअर फीट कराल, 1000 स्क्वेअर फीट कराल, 3000, पण प्रभू सांगतोय तुझा डेरा त्या 2 आणि 3000 स्क्वेअर फूटसाठी तू राष्ट्रांवर ताबा मिळवणार आहेस. हालेलुया. काय पॉवरफुल वचन आहे. प्रभू तुमच्या संततीला राष्ट्रांवरती ताबा देत आहे व उजाड झालेली नगरे वसविल. तुझी संतान उजाड झालेली नगरे वसविल. कोणी आमेन म्हणणार आहे का? आपल्या डेऱ्यांची जागा आज वाढवायला सुरुवात करा. किती लोक आमेन म्हणणार आहे? हालेलुया. बोलो येशू मसीह की. तसं मुंबईच्या लोकांना फार शिकवायची गरज पडत नाही. बसने प्रवास करणारे, ट्रेनने प्रवास करणारे ते जागा बनवतातच. अमेझिंग पीपल ऑफ अमेझिंग मुंबई. वंडरफुल. वेलकम टू मुंबई. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. 3 माणसाची सीट आहे ट्रेनमध्ये, पण तो 3.5 वाला आहे ना, तो विंडोत येतोच. विश्वास ठेवा तुम्ही. सरकत जरी नसला, एखादा पैलवान बाजूला असला तरी थोडा सरको. मुंबईच्या लोकांच्या रक्तात आहे. एकदा ती 3.5 वाली भेटली ना, विंडो सीट पर्यंत तुम्ही जाणार. हालेलुया. अरे देव जर तुम्हाला ट्रेनमध्ये, बसमध्ये जागा करायला शिकवतोय, महाराष्ट्राच्या भूमीवरती, या भारत देशाच्या भूमीमध्ये, या संपूर्ण विश्वामध्ये परमेश्वर तुमच्याद्वारे मोठ्या आणि महान गोष्टी करणार आहे. हालेलुया. परमेश्वर तुमच्या सीमा वाढवायला सुरुवात करत आहे. परमेश्वर पूर्व पश्चिम दिशेला तुमची वाढ आणि उन्नती करत आहे. हालेलुया. परमेश्वर त्याच्या सामर्थ्यात तुमचा विस्तार करत आहे. हालेलुया. आपल्या डेऱ्यांची जागा वाढवा. आमेन. हालेलुया. एक टाइम होता, एलियाच्या द्वारे चमत्कार झाले. किती? तोंड पाडणे आता सगळे 7 चमत्कार झाले मोठे. 7 मिरॅकल. अलिशाच्या द्वारे जुन्या करारात बारकाईने वाचा, 10 पिढ्या आल्या. मोजू शकता तुम्ही. येशूने केलेले चमत्कार योहानाच्या पुस्तकात शेवटचा अध्याय, शेवटचं वचन वाचू मी. योहान 21:25. येशूने केलेली दुसरी ही पुष्कळ कृत्य आहेत, ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्या जगात मावणार नाहीत असे मला वाटते. कुणी आमेन म्हणणार आहे? याचा काय अर्थ आहे? जुन्या करारातील सेवकांनी किंवा येशूच्या आधी आलेल्या संदेष्टांनी जे मिरॅकल्स केले त्याच्यापेक्षा एवढे जास्त येशूने केले की ती कोणालाच मोजता येणार नाही. हालेलुया. मग गोष्ट इथं संपत नाही. योहान 14:12 आणि 13 वचन. मी तुम्हाला खचित खचित सांगतो. कसं सांगतो? एकदम पक्क, फिक्स. मेक कशी पक्की ठोकली तसं खचित खचित सांगतो. मी जी कृत्य करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल. कोणी आमेन म्हणणार आहे का? येशूने काय कृत्य केली? चिन्ह, चमत्कार आणि अद्भुत कृत्य केली. ते काम प्रभूला तुमच्याकडून आणि माझ्याकडून करायचं. हालेलुया.
इथं सर्दी झाली का पहिलं लगेच थोडा काढा घे, बरं वाटेल तुला. सूप घे, सूप. ते सूप घेता घेता ह्या सूपात कधी माणूस टाकला जाईल सांगतात, म्हणजे हादरेच बसतील जीवनाला. हालेलुया. आमचा माइंड सेटअप झालाय बालपणापासून, हे झाल्यावर हे करायचं, ते झाल्यावर ते. पण आज हा माइंड सेटअप आम्हाला ख्रिस्ताचं मन दिलं आणि ते मन आमचा माइंड सेटअप बदलणार आहे. काहीही झालं पहिले आम्ही प्रार्थना करणार आहे आणि प्रार्थनेद्वारे प्रत्येक गोष्टीवर आम्ही विजयी होणार आहेत. हालेलुया. आणि तो जेव्हा विजय मिळेल त्यावेळेस समजून घ्या की ख्रिस्ताचा गुण तुमच्यामध्ये आलाय आणि जे ख्रिस्त काम करत होता ते काम करायला तुम्ही सुरुवात केलेली. हालेलुया. बोले येशू मसीह की. मी जी कृत्य करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा लहान लहान करील. काय लिहिलंय? त्यापेक्षा, तिकडं तेच लिहिलंय. आणि त्यापेक्षा एवढं लाजतंय का? मोठ्या आवाजात म्हणा. येशूने केलेली कृत्य जर पुस्तकात लिहिले तर पुस्तक जगात मावणार नाहीत. आणि त्याच्यापेक्षा मोठी कृत्य करायला देवाने तुम्हाला आणि मला पाचारण केलंय. काय अद्भुत आहे, काय सामर्थ्य आहे प्रभूचं. कारण मी पित्याकडे जातो, पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावा म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करेन. कोणाच्या नावाने? जे काही मागाल, जे काही मागाल. जुन्या करारातल्या लोकांचे तंबू देव वाढवायला तयार आहे. नवीन करारात एखादा प्रीचर बोलायला लागला की देव तुम्हाला आशीर्वाद देतो, ते बोलू नका. काही लोकांना असं वाटतं हार्ट अटॅक येतो की काय प्रवचन ऐकता ऐकता एखादा. नाही नाही नाही, आशीर्वाद नको नको नको, आम्हाला पैसे नको नको नको, आम्हाला गाडी नको, आम्ही भिकारीच राहणार. राहा. देणारा तयार आहे, घेणारे नको नको म्हणताय. कसं जगा माहिती आहे का? तुम्हाला देवाने शरीर दिलंय, जीव दिलाय आणि आत्मा, 3 गोष्टी दिलेल्या आहेत. तिन्ही बाजूंनी तुम्ही संपन्न असलं पाहिजे. कोणी आमेन म्हणणार आहेत का? संपन्न. आधी आत्म्यात संपन्न झालात ना, तुमचा जीव पण संतुष्ट आणि तुमच्या शरीराच्या ज्या गरजा आहेत, तुम्हाला घर पाहिजे, काय पाहिजे, तुम्हाला जे पाहिजे. काही लोक रागाने बघतायत. बरं, मला एक सोप्या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि खरं उत्तर द्यायचं, खोटं बोलायचं नाही. एक व्यक्ती आत्म्यात खूप सामर्थ्यवान आहे, तो व्यक्ती शरीराची काळजी घेत नाही. आत्म्यात खूप सामर्थ्यवान आहे, शरीराची काळजी घेत नाही. ठेच लागली, जाऊ दे, मरू दे, रक्त वाहू दे, किती व्हायचे. ताप आलाय, काहीच लक्ष देणार नाही, राहू दे, मरू दे, काही फरक नाही पडत. मलेरिया झालाय, मी काहीच करणार नाही. आजार झालाय, मी काहीच करणार नाही. आत्मा मजबूत आहे ना, बस झालं. हा माणूस उदंड आयुष्य जगेल? हालेलुया. प्रभू तुम्हाला ब्लेस करायला तयार आहे. आत्मिक रीतीनं तो तुम्हाला प्रबळ करायला तयार आहे. एकदा तुम्ही आत्म्यात प्रबळ झालात ना की बाकी गोष्टींना पण नाही म्हणू नका. जे आशीर्वाद प्रभू तुम्हाला देत आहे तो तुमचा डेरा मोठा करणारा परमेश्वर आहे. देव लहान आहे की मोठा आहे? मग तो तुम्हाला लहान कसं राहू देईल? मोठा देव तुमच्या जीवनात आलेला आहे. हालेलुया. तो तुमची उन्नती करणार. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू तुमच्या झोपड्यात राहायला आलाय. तुमच्या झोपड्याचा राजवाडा महाल झाल्याशिवाय राहणार नाही, कारण तो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे. तो तुम्हाला ब्रेक थ्रू देणारा परमेश्वर आहे, तुमच्या जीवनातल्या गोष्टी बदलणारा देव आहे. आपल्या डेऱ्याची जागा वाढवा.
अनेक संतांनी जुन्या करारामध्ये चिन्ह चमत्कार केले, त्याच्यापेक्षा वरचढ येशूने केले. आणि येशू सांगतोय मोठे अजून तुमच्याद्वारे करणार आहे. याचा अर्थ नवीन करारात पण देव तुमचा डेरा वाढवत आहे. हालेलुया. तुमचं क्षेत्र वाढत जाईल, तुमची बरकत वाढत जाईल, तुमचं जीवन देवाच्या समृद्धतेने भरत जाईल, वचनाच्या असीम सामर्थ्याने तुम्ही भरले जाल. तुम्ही म्हणाल की पास्टरनी एक वचन सांगितलं, जाता जाता त्याच्या पुढच्या गोष्टी देव तुमच्याशी बोलणार आहे. जे पास्टरला माहीत नाही ते पण देव तुम्हाला सांगणार आहे. कारण की हे वचन मल्टिप्लाय होणार आहे, हे वचन वाढवणार आहे. देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात वाढत आणि वाढत जाणार आहे. कुणीच पास्टर म्हणू शकत नाही, मीच. हालेलुया. आणि जेवढे असे झालेत ना, देवाने लवकरच त्यांना असं केलं. कुणी आमेन म्हणणार आहे का? तुमची वाढ थांबणार नाही प्रियांनो, ती होतच जाईल. हे देवाचं पवित्र वचन आहे. हग्गायाचा 2 अध्याय 8 आणि 9 वचन. आधीचं मंदिर होतं, परत दुसरं मंदिर. पहिलं मंदिर पाडलं. हे पूर्वीपासून चालत आलंय. तुम्हाला असं घाबरून जाऊ नका, चर्च तोडलं तिकडं. तुम्ही बांधा, लोक तोडायचं काम करतील. एक जिल्हा आहे डांग म्हणून, त्या भागात मी मिनिस्ट्रीसाठी गेलो, तिकडेच जवळपास. मग मला ते आठवलं, माझ्या बालपणी आम्ही एक मोर्चा काढला होता पूर्ण इथं एरियात. तिथले खूप चर्चेस जाळून टाकले होते. मी त्या पास्टर लोकांना भेटलो, आम्हाला खूप वाईट वाटलं, आम्ही मोर्चे काढले, आम्ही हे केलं. म्हणले काय झालं पास्टर? म्हणले तुमचे चर्चेस जाळले ना इकडं. बरं झालं जाळले, आम्ही मोठे बांधले. यदि तुमको तोड़ने की ताकत है, हमको बांधने की ताकत है और हम बांध के रहेंगे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमचा देव आहे तुमच्या पाठीशी. तुम्ही काही इल्लीगल काम नाही करत आहेत. तुम्ही तुमच्या धर्मात राहून तुमच्या देवाची सेवा करावी. तुमच्या संविधानाने तुम्हाला अधिकार दिलाय. स्वतंत्र देशाचे गुलाम नागरिक नाहीत तुम्ही, पण स्वतंत्र नागरिक आहेत. किती लोक आमेन म्हणणार आहे? खुल के जियो, आनंद से जियो. हालेलुया. दुनिया में जितने देश है उसमें से सबसे बेस्ट जो कंट्री है इंडिया, उसके अंदर प्रभु ने आपको रखा है. हालेलुया. स्विट्जरलैंडला जायची गरज नाही. वैसी ठंडी हवा इंडिया में मिल जाएगी. ते सहार वाळवंट तिकडे बघायला जायची गरज नाही. ॲमेझॉनचं जंगल तिकडे बघायला जायची गरज नाही. सगळं भारतात आहे. देवाने ब्लेस केलं आणि अशा आशीर्वादित देशात तुम्हाला आणि मला ठेवलंय. कधीच चुकून पण तोंडाने असं कन्फेस करू नका की काय बाबा इथं जन्माला आलो, अरे बरं झालं इथं जन्माला आला. हालेलुया. जुनं मंदिर तोडलं, दुसरं मंदिर ज्यावेळेस बांधलं. प्रभूचं वचन आहे, हग्गाय 2 अध्याय 8 आणि 9 वचन. रुपे माझे आहे. परमेश्वर काय म्हणतोय? चांदी मेरा है. कोई आमेन बोलेगा? हालेलुया. घर त्यांनी बनवलंय, हे सगळं त्याचं आहे. एखादी बिल्डिंग तुम्ही बांधली, तुम्ही गावाला निघून गेले, बिल्डिंग मोकळीच आहे, लोक येऊन राहत आहेत, ती त्यांची नाही झाली. मूळ मालक येईल त्यावेळेस हक्क दाखवेल. तो म्हणतो रुपे माझे आहे, सोने माझे आहे. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल. कोणी आमेन म्हणणार आहे का? जुन्या गौरवापेक्षा नवगौरव मोठा असणार आहे. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी ह्या स्थळाला शांती देईन, असे परमेश्वर म्हणतो. बोला येशू मसीह की. काही लोक रंगून काही गोष्टी सांगतात मागील दिवसाविषयी.
1977 साली. जेव्हा मी ते ऐकतो माझ्या काळजाचं पाणी पाणी होत जातं. आता काय 2 तास काही संपत नाही. रंगून सांगतात. तुमच्याही जीवनात मोठ्या गोष्टी घडल्या असतील मागील दिवसात, पण मी तुम्हाला चॅलेंज करतो, मागील दिवसातील मोठ्या गोष्टींपेक्षा येणाऱ्या दिवसातल्या मोठ्या गोष्टी ह्या अधिक मोठ्या असणार आहेत. शायद आप समजे नाही. मला हा संदेश कोणी दिला असताना मी मध्ये येऊन नाचलो असतो डायरेक्ट. क्या बात आहे. तुमच्या जीवनात जे मोठे मोठे चमत्कार, मोठ्या अद्भुत गोष्टी यापूर्वी तुम्ही पाहिल्यात, तुमची परिस्थिती मला सांगू नका. तुमचं वय वाढलंय मला सांगू नका. 120 वर्षाचा माणूस स्ट्रॉंग फिट मोशे उभा राहतो, नजर पण त्याची कमजोर झाली नव्हती. तुम्ही 120 आतलेच सगळे नाही म्हणतात काही लोक. असं फेकून मारलं पाहिजे. सबब सांगू नका. तुमच्या जीवनात काय घडणार हे सर्वस्वी तुमच्या एकट्यावर डिपेंड नाहीये. तुम्ही कोणत्या देवाला हाक मारली ते निश्चित करतं. तुमच्या जीवनात पूर्वी जे काही उत्तम उत्तम घडलंय, मोठमोठ्या साक्षी आठवा प्रभूने तुमच्यासाठी काय काय केलंय. पण मी तुम्हाला चॅलेंज देतो की ह्या दिवसात तुमच्या कनाती मोठ्या होणार आहेत. ह्या दिवसात तुमचा डेरा वाढणार आहे. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळी लँड तुम्ही कॅप्चर करणार आहेत. ज्यांनी तुम्हाला शून्य लेखलं त्यांच्या नजरे देखत देव तुम्हाला वाढवणार आहे. ज्यांनी तुम्हाला शून्य समजलं, परमेश्वर त्यांच्या समोर पुच्छ नव्हे तर मस्तक बनवून तुम्हाला उभं करणार आहे. मागच्या दिवसाच्या गौरवापेक्षा येणाऱ्या दिवसातलं गौरव हे अधिक मोठं असणार आहे. जे चमत्कार तर त्यांनी सांगितलं डेरा वाढव. मी माझ्या विश्वासाचा डेरा वाढवला. मी स्वीकारत गेलो, तो देत गेला. तो आशीर्वादित करत गेला, मी आशीर्वादित होत गेलो. तो तुमची उन्नती करत आहे प्रियांनो. गेल्या जुन्या वैभवापेक्षा येणारा वैभव मोठा असणार आहे. दुसरं राजा 6 अध्याय 1 ते 7 वचनामध्ये बायबल सांगतं. 2 किंग्स चॅप्टर 6 वर्सेस 1 to 7. पहा, आम्ही आपणासमोर राहत आहोत. हे स्थळ फार अपुरे आहे. संदेश त्यांचे शिष्य जिथं राहत होते ते स्थळ त्यांना पुरत नव्हतं. देव कोणाच्या तरी मनाशी आज बोलत आहे रात्री. देव तुमच्या परिस्थितीशी बोलत आहे. संदेश ते देवाचं काम करणार आहेत पण संकुचित जागेत राहत आहेत. आणि ते म्हणतात की आता आम्हाला ही जागा पुरत नाही. संदेश ते वाढलेत. तर यार्देन तीरी जाऊन तेथून एकेकाने एक एक तुळई आणून राहण्यासाठी एक आश्रम बांधावा म्हणून आम्हाला परवानगी द्या. त्याने म्हटले बरे जा. जिथं आम्ही राहतोय तो आश्रम आम्हाला लहान पडतो. आम्हाला मोठा आश्रम पाहिजे. तो आम्हाला बांधण्याची परवानगी द्या. आम्हाला आमचा आश्रम मोठा करायचा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि पुढं कशी कोराडीचं डोकं पाण्यावर तरंगतं, तो अद्भुत चमत्कार पुढं दिलाय. परंतु या ठिकाणी आम्ही पाहू शकतो की शिष्यांची, त्या संदेश त्यांची जागा संकुचित होती. जर जुन्या करारात देव वाढवतो, ज्यांच्याकडे जनावरांचं रक्त आहे त्यांना वाढवतो. ज्यांना येशूचं नाव माहीत नव्हतं त्यांना वाढवतो. ज्यांच्याकडे येशूचं रक्त नव्हतं त्यांना वाढवतं. ज्यांना देवापुढं आबा बाप्पा म्हणून हाक मारण्याची ज्यांची ताकद नव्हती त्यांना वाढवतोय. जर तुम्ही नव्या करारातले लोक आहेत आणि जर तुम्हाला येशूची ओळख आहे, सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव तुम्हाला मिळालंय. तुम्हाला जनावरांचं नाही, तुम्हाला येशूचं रक्त मिळालंय. जर तुमच्या बरोबर ख्रिस्ताने नवा करार प्रस्थापित केलाय, जर तुम्ही त्याची निज प्रजा आहात, जर तुम्ही त्याची निवडलेली लेकरं आहात, तर तुमचे आशीर्वाद जुन्या करारापेक्षा मोठे असणार आहेत. हालेलुया. प्रभू तुमची वाढ करू इच्छित आहे.
आत्मिक जीवनात प्रभू तुम्हाला प्रबळ करू इच्छित आहे. तुमच्या जीवनासाठी प्रभू अद्भुत काम करू इच्छित आहे. देवाचा स्वर्ग लहान आहे की मोठा आहे? प्रभूला गॅरंटी आहे. आधी प्लॅनिंग मध्ये इस्रायल राष्ट्रासाठी योजना केली, पण ज्या वेळेस तो स्वर्गाला जाणार त्याच्या पूर्वी त्याने एक प्रॉमिस केलं. योहान 14 अध्याय 3 वचन, आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. किती लोक आमेन म्हणणार? स्वर्गातली जागा वाढवायला येशू पुढे गेलाय. आपल्यासाठी स्पेशल जागा तयार केली जाते. हालेलुया. बोलो येशू मसीह की. तुमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात जागा तयार करायला गेलाय. जो स्वर्गाच्या कणाती मोठ्या करतोय, स्वर्गाचा मंडप मोठा करतोय, तो तुमच्या जीवनात मोठे आशीर्वाद पाठवणार नाही का? पाठवणार आहे. हालेलुया. तो तुमची उन्नती करणार आहे. एक गोष्ट मला पक्की माहिती आहे, एक जिवंत व्यक्ती आहे, एक मेलेला मुर्दा आहे. वाढ कोणाची होईल? सगळ्यांचं एकच उत्तर आहे का? कोणाला असं वाटत नाही का मुर्द्याची पण वाढ होऊ शकते? होईल का? केस वाढले, नख वाढले, लहान होता, आता मुर्दा 32 वर्षाचा झालाय. असं कोंडून असताना तुम्ही, अरे कना ती मोठ्या करा असतरी. हालेलुया. बोला येशू मसीह की. बापरे, तो मुर्दा आता 35 वर्ष झाला या वर्षी. एवढा मोठा घोडा झालाय तरी झोपूनच राहत. इज इट पॉसिबल टू ग्रो इन एनी काइंड? कुठल्याच प्रकारे त्या मुर्द्याला वाढता येईल का? वाढ होत नाही ते मुर्दे. वाढ ही फक्त जिवंतांची होते, आणि ते जीवन प्रभूने तुमच्यामध्ये दिलंय. तुमची वाढ ही होणारच, कारण तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं जीवन देण्यात आलेलं आहे. तुम्हाला प्रभूने आशीर्वादित केलेलं आहे. तुमची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. जे लेकरं शिक्षण घेत आहेत, ज्यांना सी ग्रेड मिळालाय, येत्या दिवसात तो बी होणार, तो ए होणार, A+ होणार. अख्ख्या नेशन मध्ये तुम्ही टॉपरला जाणार. लेकरांनो ऐका, कारण प्रभूने तुम्हाला अभिषेक दिलाय वाढण्याचा आणि उन्नती करण्याचा. तुमची उन्नती कोणी थांबवू शकणार नाही. ऑफिसमध्ये असतात ना काही जेलेसी स्पिरिट, खूप पुढे चालली आता, ती नवीन आली आणि एवढा सगळा कब्जा केला, तिला ट्रॅप करा. ती ख्रिश्चन हालेलुया वाली, ही हालेलुया वाली सबको हलून सोडने वाली, सबकी उल्था पलट करने वाली, और सबके सामने यही आगे बढ़ने वाली. अरे तुम्ही किती जेलसी करायची आहे करा. माझा देव माझ्याविषयी संतुष्ट आहे. माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावरती आहे. तुम्ही तिरस्कार करा, माझा देव प्रेम करत राहील. त्यांच्या नाकासमोर तुमची उन्नती होईल. ते जळत राहतील आणि कोळसा होतील. तुम्ही पण पवित्र आत्म्याने जळत राहाल आणि तुम्ही प्रकाश देत राहाल. दोनों के जलने में एक फर्क है. वो जल जल के राख हो जाते हैं और हम जल जल के दिया बनते हैं, हम उजियाला बनते हैं. कोई आमीन बोलेगा? हालेलुया. प्रभूला धन्यवाद. 1 कोरिंथ 3 अध्याय 5 ते 9 वचनामध्ये
संत पौल खुलासा करत आहे. करिंथच्या मंडळीमध्ये एक प्रॉब्लेम झालेला. करिंथच्या मंडळीमध्ये ना एक प्रॉब्लेम होता. संत पौलापेक्षा एक अजून चांगला वक्ता होता. संत पौल जे बोलायचं त्याच्यापेक्षा चांगलं बोलणारा एक वक्ता होता. कोणी सांगेल? अपोल्लोस. लई भारी बोलायचा, इतका डायनेमिक होता, बोलणं त्याचं इतकं प्रभावी होतं की बस. मग काही लोक त्याच्या बोलण्यामुळं म्हणायचे, आपण सगळे अपोल्लोसला फॉलो करू, काय भारी बोलतो हा. सगळे लोक, एक ग्रुप होता अपोल्लोसचा. मग राहिला आपला पौल आणि पेत्र. मग त्याच्यानंतर काही लोक पौलाच्या मागे, अरे काय अभिषिक्त आहे, मुर्दे उठवतो यार. तिकडं गच्चीवरून एक जण पडला, तो युतुक, त्याला जीवन केलं, एकदम पॉवरफुल मॅन ऑफ गॉड, प्रभूसाठी पहिला कसा होता बघ, आता असं झालं. काही लोक म्हटले मी पौलाच आहे. आता काही लोक म्हटले पौल कुठे येशू बरोबर राहिलाय, येशू थोडी शिष्य, येशूचा रिअल शिष्य. काही लोक असतात ना, तुम्ही नाही ख्रिश्चन, आम्ही खरे ख्रिश्चन. या खरे खरे ख्रिश्चन मध्ये असं वाटतं खरा खरा त्यांना घासून काढावं. आम्ही खरे ख्रिश्चन, तुम्ही खोटे अरे काय, तुमचं नाव काय? विकास कांबळे. कांबळे इन ख्रिश्चन, यू शुड बी डी खोस्ट डी मॅलो डी. अरे हट, सगळे एकाच देवाचे लेकर आहेत. कांबळे पण अपोस्टल असणार भारतात. आपका जो आडनाम है वो आशीषित है, बदलना मत, वो आपकी गवाही है. लोक चाटच पडले पाहिजे. कांबळे पास्टर सगळं सांगतो. हालेलुया. गट पडलेत करिंथीच्या मंडळीमध्ये. मी अपोल्लोसचा बाबा, भारी वागतोय. नाही मी संत पौलाचा आहे बाबा, परिवर्तन झालेला माणूस. नाही नाही पेत्राचा आहे बाबा. ते कुठं संत पौल कुठं होतं येशू बरोबर? येशू बरोबर राहिलेला खरा अपोस्टल म्हणजे पेत्र आहे, तो आम्हाला पाहिजे. गट केले. आणि चौथा गट होता, मी अपोल्लोसचा नाही, मी पौलाचा नाही, मी पेत्राचा पण नाही, मी फक्त येशूचा आहे. हालेलुया. अशी मिनिस्ट्री आम्हाला आता या दिवसात पाहिजे. आय एम अ सन ऑफ दिस अपोस्टल. फक्त तेच गौरव. स्पिरिच्युअल फादर आफ्रिकेत, आणि हा होरपळून गेला इकडंच. आता त्याचा स्पिरिच्युअल फादर तिकडे एकदम आफ्रिकेतला एकदम काळा कुट्ट व्यक्ती, हा इथून उन्हात बसून बसून काळा व्हायला लागला. आय शुड लुक लाईक माय स्पिरिच्युअल फादर. मी म्हणतो ना, पाळक लोकांना एक एक काठी गिफ्ट करा तुम्ही, यांना नीट करू आम्ही बरोबर. काय सुंदर वचन आहे. पहिले करिंथी कलरला जे पहिलं पत्र लिहिलंय संत पौलाने, किती सुंदर खुलासा केला. 3 अध्यायाच्या 5 ते 9 वचनामध्ये. अपोल्लोस कोण आणि पौल कोण? मी पण कोण आहे? तो अपोल्लोस चांगला वक्ता आहे, ओके, मला माहिती आहे. कोण आहे तो? आणि मी पण कोण आहे? ज्याच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत. ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. मी लावले म्हणजे मी बीज पेरलं, अपोल्लोसाने पाणी घातले. प्रत्येक सेवक काम करेल तुमच्या जीवनासाठी, पण देव वाढवत गेला. कुणी आमेन म्हणणार आहे? हालेलुया. काय पॉवरफुल वचन आहे. म्हणून लावणारा काही नाही, पाणी घालणाराही काही नाही, तर वाढवणारा देव हाच काय तो आहे. लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहेत. तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल. शेवटी मिळणार, कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. किती लोक आमेन म्हणणार? वाढवणारा देव आहे वचनात सांगितलं. तुम्हाला सांगितलंय तुमच्या कनाती मोठ्या करा, तुमचा डेरा मोठा करा, पण तुमची वाढ करणारा तुमचा देव आहे. देवाशी डिस्कनेक्ट होऊन वाढ नाही होणार. एका झाडाला सुंदर ॲपल लागलेत, लहान लहान आहेत, आता वाढत आहेत, ते वाढ होती. मी त्या ॲपलच्या बागेत गेलो आणि मी एक फांदी तोडली. खचाक,
हे 5 ॲपल घेऊन मी घरी जातो, यांची वाढ घरी होऊ दे. तीच फांदी आहे, त्याच झाडाचे ॲपल आहेत. कोणते वाढतील? जे घरी घेऊन पास्टरनी घेऊन गेलेत तुमच्या, आणि तुम्ही माझ्या विरुद्ध आहेत का काय लोक? तुमचा पास्टर स्वतः ते 5 ॲपलची पूर्ण एक फांदी घरी घेऊन गेलाय. वाढणार का नाही वाढणार? वाढणार का नाही? कुठल्या झाडावरचे वाढणार? अरे मास्टरने नेऊन, नाही तर ॲपोस्टलने नेऊन, नाही तर कुणी पण नेऊ. जे झाडाशी कनेक्ट आहेत वो बढते जाएंगे. येशूशी जुडून राहा, तुमचा डेरा मोठा होणार. आज एक प्रॉफेसी तुमच्या प्रत्येकाच्या जीवनावर मी डिक्लेअर करतो. ज्याही क्षेत्रात तुम्ही काम करत आहात, त्या क्षेत्रात प्रभू तुमची वाढ करणार आहे. जे तुमचं घर आहे ते तुम्ही लवकरच अपग्रेड करणार आहात. परमेश्वर तुम्हाला मोठं घर देऊन आशीर्वादित करणार आहे. जी तुम्ही सेवा करत आहात त्याच्यापेक्षा मोठी सेवा परमेश्वर तुमच्या जीवनात देत आहे. तुमच्या आयुष्यात जेवढे तुम्ही चमत्कार बघितले त्याच्यापेक्षा मोठे चमत्कार आज नंतर तुम्ही वाट करणार आहात. परमेश्वर तुम्हाला ते पाहायला लावणार आहे, कारण प्रभूचं प्रॉमिस आहे की तो तुमचे डेरे वाढवणार आहे. आमेन, हालेलुया. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊ. हालेलुया, आमेन, हालेलुया. या आपण सगळे उभे राहू, एक प्रार्थना आपण करणार आहोत. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू. स्वर्गीच्या महान गौरवी देवा, येशूच्या नावात तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो पित्या. इथं उपस्थित प्रभू जे जे तुझ्या जवळ आलेत आणि म्हणत आहेत प्रभू, माझ्या जीवनावरचं प्रत्येक बंधन तुटलं जाऊ दे. तुझा दास या नात्याने प्रार्थना करत आहे, आज रात्री प्रत्येक बंधन येशूच्या नावात कॅन्सल होऊ दे, रद्द करून टाकतो. प्रत्येकाच्या जीवनावरचे सैतानाच्या योजना रद्द करतो येशूच्या नावात. प्रत्येक बंधन तुटलं जाऊ दे राजा. थँक्यू लॉर्ड. ओ रिबा बाबा सेकेठेहिया जीसस, हालेलुया. सेवेचा डेरा मोठा कर, परिवाराचा डेरा मोठा कर, आत्मिक जीवनाचा डेरा मोठा कर प्रभू. कृपादानांचा डेरा मोठा कर, आशीर्वादांचा डेरा मोठा कर, विश्वासाचा डेरा मोठा कर प्रभू. फायनान्शियल डोर्स प्रभू ओपन केले जाऊ दे. सगळा डेरा येशूच्या नावात वाढत जाऊ दे. येशूच्या नावात तुझा अद्भुत गौरव आज रात्री प्रकट कर देवा. तुझा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा हात तुझ्या लोकांच्या जीवनावर डिक्लेअर करत आहे येशूच्या नावात. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. ओ धन्यवाद, 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 धन्यवाद ईश्वर. जीसस, हालेलुया. तुझ्या लोकांना उन्नतीने भर प्रभू. प्रत्येक सैतानी सत्ता येशूच्या नावात रद्द करत आहे. प्रत्येक सैतानी अडखळण येशूच्या नावात कॅन्सल करत आहे. थँक्यू जीसस, ग्लोरी, हालेलुया. धन्यवाद ईश्वर. थँक्यू लॉर्ड. प्रत्येक बंधन प्रभू तू तोडलंस, तुला आम्ही धन्यवाद देतो. तुझा दास या नात्याने प्रार्थना करत आहे. आजचं वचन ही केवळ माहिती नव्हती प्रभू, आजचं वचन जीवनामध्ये अद्भुत काम करणारं जिवंत देवाचं वचन आहे. तुला धन्यवाद. त्या वचनाचं कार्य प्रत्येकाच्या जीवनात दिसावं अशी दया कर पित्या. तुला धन्यवाद देतो. ज्या आजारात आहेत त्यांच्यासाठी तुझं आरोग्य डिक्लेअर करतो येशूच्या नावात. प्रत्येक आजार आणि विकार याच क्षणी निघून जाऊ दे. तुझ्या आरोग्याबद्दल धन्यवाद. जे पारिवारिक समस्या घेऊन आलेत प्रभू, त्यांच्या जीवनातल्या सगळ्या समस्या निघून जाऊ दे. कामाविषयीचे प्रॉब्लेम निघून जाऊ दे. जीवनातले सगळे टेन्शन, तणाव निघून जाऊ दे. आज जे अभिवचन तू दिलंय येशूच्या नावात ते आम्ही स्वीकारलेलं आहे पित्या. तुझे उपकार मानतो, आमची प्रार्थना ऐकली. गौरव सन्मान तुला देतो. प्रार्थना ऐकलीस. आज नंतर डेरे मोठे व्हायला सुरुवात झाली. तुला धन्यवाद देतो.
तुझं गौरव होत जाऊ दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन आमेन आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. बोलो येशू मसीह की.